हॅलो, नमस्कार. माझं नाव श्वेतांबरा आणि राष्ट्रीय मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही आम्हाला नेहमीच भेटत असता. बट इफ यू डोंट नो व्हॉट इज राष्ट्रीय मराठी, तर एक ऋषिकेश. ओके, सो फायनली ऋषिकेश इज हिअर. आम्ही त्यांचीच वाट बघत होतो. सो दॅट्स वाय 15 मिनिट्स लेट ब्रॉडकास्ट सुरू होत आहे. एनिवेज, व्हॉट इज राष्ट्रीय मराठी? राष्ट्रीय मराठी इज अ वेब चॅनल. आमचे युट्यूबवरती 1 लाखाहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत. आणि आज आम्ही आमचा पहिला हँगआउट करतोय, गुगल हँगआउट. आणि आमचं खूप भाग्य वगैरे खूप छान आहे, म्हणून आम्हाला पोस्टर बॉयजची अख्खी टीम हँगआउटसाठी मिळालेली आहे. ऍक्च्युली मी असं विचार करणार होते की पहिले मानकरी ठरणार आहेत पोस्टर बॉयज वगैरे, सो आणि ऋषिकेश आला इथे. हो, आणि ऋषिकेश मी आणलाय, टी शर्ट आणलेला आहे. ऋषिकेश आत्ता उघडा होऊन टी शर्ट टी शर्ट आणलाय, तो बॅगेत राहिला गाडीत. नो प्रॉब्लेम. वेल, ऋषिकेशचे आपण खास अप्रिशिएट करूया, कारण खूप फिरून फायनली ऋषिकेश हिअर. आय होप तो आमच्यावर जितके गोळे आहेत ना तेवढे गोळे मी एवढ्या वेळात त्याच्या अलीकडे जाऊन मी कमावले असते. इतका वेळ गेला मला. ओके, फायनली ऋषिकेश. आणि कसं झालंय माहितीये का, आता ऋषिकेशने सगळी लाईमलाईट घेतलेली आहे, कारण सर्वात जास्त मेहनत करून तिथे आलाय. सो एनिवेज, आम्ही तुम्हाला नाही, आम्ही तर तुझा एक्झॅक्टली आम्ही तेच करायचा प्रयत्न करतोय. एनिवेज, गुगल हँगआउट इज समथिंग न्यू दॅट वी आर स्टार्टिंग विथ राष्ट्रीय मराठी. तर इथे आपल्यासोबत 5 जण आपल्याशी गप्पा मारणार आहेत लाईव्ह. चिराग, प्रसाद, प्रतीक, नवनाथ आणि आणखी 2 आहेत, ती थोड्याच वेळात ऑनलाईन येतील. सध्या लेट्स. आणि जर तुम्हाला कोणाला जे हा हँगआउट पाहत आहेत त्यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला हॅशटॅग करू शकता, हॅशटॅग पोस्टर बॉयज हँगआउट. आणि तिथे तुम्ही जे काही प्रश्न विचाराल त्याची आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू. लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट विथ माय क्वेश्चन, की जेव्हा सनई चौघडे झालं त्याच्यानंतर सेकंड प्रोडक्शन अशा स्पेसिफिक जॉनरमध्ये असावं असा काही विचार होता, की नेहमीप्रमाणे जी स्टोरी असते दिग्दर्शक माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला, असं काही नाही. सनई चौघडे सुद्धा जेव्हा केला तेव्हा गोष्ट आवडली होती ती, आणि म्हणून मी डिसाइडेड टू गो हेड विथ दॅट. सिमिलरली पोस्टर बॉयज जेव्हा म्हणजे फिल्म करायला ठरवलं होतं तेव्हा गोष्टी आम्ही बघत होतो की कुठली चांगली, जर का कोण ऐकवतंय का. समीरची गोष्ट ऐकता क्षणी आवडली होती आणि म्हणून इमिडिएटली वी डिसाइडेड टू. इट वॉज अ व्हेरी स्पॉन्टेनियस डिसिजन की त्यांनी गोष्ट ऐकवली, सगळ्यांना आवडली आणि आम्ही पटकन म्हटलं चल आपण ही प्रोड्यूस करूया अँड विल गो हेड विथ इट. सो कट टू आज 1 वर्ष झालंय आम्हाला तो प्रोसेस सगळा सुरू करून, आणि आता फिल्म फायनली रिलीज व्हायला 4 दिवस राहिले. 4 दिवस. आणि अशी कॉन्सेप्ट की एक बिन टाक्याच्या पोस्टरवर 3 मर्द मराठ्यांचा पोस्टर चेहरा आणायचा, ही कॉन्सेप्ट कुठून आली? असं ऐकण्यात आहे की सत्य घटना म्हणजे कुठे त्याचं लागलं होतं एकदा. किंवा नाही तर आता लागेल नंतर. पण नाही, खऱ्या अर्थाने मला ही एका सत्य घटनेवरून, एका बातमीवरून सुचलेली कल्पना. आणि तिथनं मला असं वाटलं की जेव्हा ही बातमी मी ऐकली तेव्हा असं वाटलं की अरे याच्यात काहीतरी शक्यता आहे का फिल्मची किंवा कशाची. पण असं काही माझं फिक्स झालेलं नव्हतं की नाही फिल्मच होऊ शकते किंवा नाटकच होऊ शकतं, काय होऊ शकतं. मी आल्यानंतर एक कथा लिहिली, ती माझ्या एका मित्राला ऐकवली, आणि मग त्याला जेव्हा वाटलं की नाही खरंच ह्याच्यात खूप एलिमेंट्स असे आहेत किंवा पॉसिबिलिटीज आहेत फिल्मच्या, त्यानंतर मग आम्ही दोघांनी त्याच्यावर काम सुरू केलं. मग मी पुन्हा एकदा कथा लिहून वेगळ्या अर्थाने मांडली आणि मग आम्ही दोघांनी पटकथा लिहिली, तो माझा मित्र चारुदत्त भागवत. आणि अशा प्रकारे या फिल्मची कथा, पटकथा, डायलॉग वगैरे याची निर्मिती झाली असं म्हणून. आणि श्रेयस सत्य घटनेवर आधारित आहे. कुठल्या तरी गावामध्ये 3 मित्रांबरोबर ही घटना घडली आणि त्याच्यावर त्याला ते सुचलं. पण मग आम्ही बाकी रंजकता आणण्यासाठी म्हणून, मग दिग्दर्शकाची लिबर्टी म्हणून, लेखकाची लिबर्टी, आणि आणखीन त्याच मजा आणण्यासाठी म्हणून पात्र बदलली, त्यांची वय बदलली, त्यांचं इकॉनॉमिक स्टेटस बदललं, त्यांच्या जाती म्हणूया बदलल्या. त्याच्यामुळे त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण झाले त्यांच्या आयुष्यातले, आणि मग त्याच्याशी खेळता आलं. ती एक गमतीशीर गोष्ट. कोणतरी आपल्याला लाईव्ह येते. ओके,
कल्याणी कामाक्षी. कामाक्षी. ओके. आणखी एक गाईज तुम्हा सर्वांना सांगायची एक गोष्ट की नुकतंच श्रेयसला पण कळलं की पोस्टर बॉयजच्या ट्रेलरनी युट्यूबवर 2 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज घेतलेले आहे. सो दिस इज अनदर थिंग की ज्याच्यावर आपण सेलिब्रेशन करू शकतो. जस्ट नक्की. ओके. जेव्हा फर्स्ट ट्रेलर तुम्ही लॉन्च केलेला तेव्हा पण व्ह्यूज जबरदस्त होते. म्हणजे अगदी आय गेस 3 थोड्या दिवसात 1.5 लाख. सो ती एक्साइटमेंट कशी होती? म्हणजे मराठीमध्ये टाकणं अपकमिंग कल्चर आहे. तर ती एक्साइटमेंट कशी होती की एवढे व्ह्यूज मिळतायत आणि लोक रिस्पॉन्ड करतायत? कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड. म्हणजे मला कोणीतरी सांगितलं होतं की जे हिंदीचे आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत आणि जे फिल्म आमची पण डिस्ट्रीब्यूट करतात ते म्हणाले होते की तुझा पहिला ट्रेलर जो बाहेर जातो तो खूप महत्वाचा आहे आणि तो बघितल्यानंतर लोक तिकडे ठरवतात की त्यांना खऱ्या अर्थाने फिल्म ही बघायची आहे की नाही. त्यामुळे फिल्म बनवताना तू जेवढी मेहनत घेतलीस तेवढीच मेहनत तू ट्रेलर तयार करताना सुद्धा घे. सो आम्ही त्याच्यावर बरंच काम केलं की तो कसा असावा, काय करावा वगैरे वगैरे. आणि फायनली जेव्हा तो आम्ही युट्यूबवर रिलीज केला आणि जो त्याला रिस्पॉन्स आला, म्हणजे जसं अनिकेत म्हणाला की 3 दिवसात 1.5 लाख जे व्ह्यूज आले, वी वर कम्प्लिटली टेकन अबॅक. म्हणजे आम्ही सुद्धा तसं एक्सपेक्ट केलं नव्हतं. म्हणजे मराठीत बहुधा पहिल्यांदाच असं काहीतरी झालं होतं. सो पण आमच्यासाठी खूप आमचा कॉन्फिडन्स बूस्ट करणारी एक ती गोष्ट होती की समवेअर वी ऑन द राईट ट्रॅक जे आपण बोलतोय. आणि वी वॉन्टेड टू बी ट्रू टू द फिल्म. म्हणजे उगाच ट्रेलर काहीतरी वेगळा दाखवायचा आणि मग लोक जेव्हा सिनेमा बघायला येतात तेव्हा अरे तसं तर काही नव्हतं, असं करायचं नव्हतं आम्हाला. वी जस्ट वॉन्टेड टू बी ट्रू की जी फिल्म आहे त्याच्यातले शॉर्ट्स बाबा ट्रेलर मध्ये आम्ही तसे वापरले. आणि आम्ही वी केम आउट विथ द आयडिया ऑल्सो की कॉन्सेप्ट काय आहे आमची, कशावर आधारित आहे. सो वी केम आउट विथ दॅट ऑल्सो सो दॅट कुठेही लोकांना काही कन्फ्युजन होऊ नये. सो तो रिस्पॉन्स बघून सगळ्यांनाच खूप मजा आली. आय गेस नवनाथचा मगाशी प्रश्न राहिलेला आणि इथे पब्लिक डिमांडवर आपण नवनाथचा क्वेश्चन घेणार आहोत. सो वी वॉन्ट नवनाथ, वी वॉन्ट नवनाथ, नवनाथ. ओके नवनाथ, त्याच्यावर काही परिणाम नवनाथ तुझ्या प्रश्नासाठी पोस्टर बॉयज खूप उत्सुक आहेत. प्रश्न काय? नवनाथ तुझ्यासाठी आमचा आधी आवाज येतोय सर? आता येतो. हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय ना? येतोय. बोल. काय सांगितल्याप्रमाणे खूप सारा लय भारी. आता रेकॉर्ड झाली पुन्हा एकदा शुभेच्छा. मला वाटतं भोरमध्ये शूटिंग करत असताना जेवढे दिवस तुमच्या बरोबर होतो खूप एन्जॉय केलं. नाहीये आम्ही तुला ओळखलं नव्हतं. ओळखलं मागाशी आणि खूप चांगलं आहे. पहिल्यांदाच मी मला एक गाय मिळाला तुम्हाला काय मिळते का नाही व्हिडिओ मध्ये, पण खूप छान मला तुम्ही संधी पण दिली. माझा प्रश्न आहे की मी सरांबरोबर मालिका पाहतोय आणि हे शूटिंग करणार. ऐक ना, तुझा आवाज नवनाथ, तुझा आवाज ऐकायला येत नाही. नवनाथ तुझा आवाज मफळड येतोय मध्ये बाजूला एखादा मोबाईल सुरू आहे किंवा दुसऱ्या लोकांचे मोबाईल खूप हेवी आहेत की तिकडे, ते जरा लांब ठेव. कॅबीमध्ये असताना थोडा प्रॉब्लेम येतोय. सर करेक्ट. आता हे जरा डिस्टन्स व्यवस्थित ठेव त्या माईकचं आणि असं दाखवतो. आवाज येतोय सर? नवनाथ तुझा अजूनही तुझ्या ऑडिओ आपण करू थोड्या वेळाने. सध्या तू तुझा माईक आपण प्रतीक कडे जातोय. प्रतीक माईक म्यूट करू शकतो? ओके, थँक्यू. प्रतीक तुला काही प्रश्न आहे का? ओके. प्रतीक माईक ऑन कर.
if you have any question. Okay, well, Pratik, okay, cool. प्रतीक त्याच्याकडे सध्या तरी क्वेश्चन नाहीये, पण आपल्याला सध्या पूजा जॉईन झालीये आणि पूजा पहिला तुझं जेव्हा गाणं पाहिलं मी प्रमोशनल सॉन्ग, आम्ही ऑन लोकेशन होतो सगळं पाहायला, तुमची ऍक्टिंगही आम्ही त्याच्यामध्ये पाहिली जी स्टार्टिंगला आहे ती. तर पूजा, एक गोष्ट मी तुला तेव्हाही म्हणालेले इंटरव्ह्यूजच्या वेळेस आणि आताही म्हणते की एक्सप्रेशन्सच्या बाबतीत पूजा खूप ऍप्ट आहे डान्समध्ये. हे या एनी टाइम म्हणजे ते अगदी असं वाव असं म्हणजे अगदी बॉलिवूड पाहतोय असं फिलिंग आलं तुझ्या एक्सप्रेशनमुळे. अनेक बाबतीत या म्हणजे जसं की तुझं नाव खरं पूजा ऍप्टेच असलं पाहिजे होतं. ऍक्टिंग, अपीअरन्स, अवेअरनेस, सिन्सिअरिटी, चाणाक्ष वृत्ती, हजर जबाबीपणा, सीनची तयारी. नाही, कॉस्ट्युम्स घालणं एक असतं आणि कॉस्ट्युम्स कॅरी करणं एक असतं. सो तिला जेव्हा दीप्तीने ती एक साडी प्रमोशनल सॉन्ग मध्ये दिली होती, तर तिने ती त्या पद्धतीने खूप छान कॅरी केली, म्हणून ती जास्त ग्लॅमरस दिसली त्याच्यात. बोल आता बोल आता. ऍक्च्युली सगळ्यांनी सांगितलं तू. नाही, एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते, बिकॉज आजकाल ना मराठी फिल्म्स मध्ये असं होत आहे की मराठी फिल्म्स मध्ये कुठल्याही हिरोईनला घेतलं तर मग फक्त एका लावणीसाठी किंवा फक्त एका ग्लॅमर क्वेश्चनसाठी बऱ्याचशा फिल्म झाल्या की हा एक सॉन्ग आहे ज्यावर एक लावणी आहे की परफॉर्म करायचं म्हणून अभिनेत्रीला घेतलं गेलंय असं झालंय. पण ह्या फिल्म मध्ये टोटली वेगळा एक्सपिरियन्स आहे. या फिल्म मध्ये तसं मला परफॉर्म करण्याचं कुठलंच गाणं नव्हतं. एक माझं आणि अनिकेतचं गाणं आहे, टॉकिंग अबाउट नाही बोल तुझं आणि अनिकेतचं गाणं आहे त्यामुळे बोलणार नाही, स्वाभाविक आहे, बोल. त्यात मला असं परफॉर्म करायला काही नव्हतं. सो एक खूप महत्वाची गोष्ट आहे की विनाकारण अभिनेत्री असते एक प्रॉपर्टी म्हणून फिल्म मध्ये, तसं या फिल्म मध्ये अजिबात नाहीये. एक महत्वाची भूमिका आहे आणि पण तीही इच्छा प्रमोशनल सॉन्ग मध्ये पूर्ण झाली. मला आणि नेहाला खूप नाचायला मिळालं, त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी. आणि थँक्यू श्रेयस की असं प्रमोशनल सॉन्ग केलं जे सुपर हिट झालं. खूप म्हणजे सिरियसली म्हणजे मला हे तुला सांगायचं होतं, जेव्हा पहिल्यांदा आम्ही प्रमोशनल सॉन्ग म्युझिक लॉन्चच्या वेळेस पाहिलं तेव्हा खरोखर पहिली गोष्ट म्हणजे जे नेपथ्य आपण म्हणतो ते फार छान झालेलं. दुसरी गोष्ट म्हणजे एक्सप्रेशन सर्वांचे ऍप्ट होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या गाण्याचं एडिट खूप सुपर झालंय. म्हणजे अक्षरशः खूप विटी सॉन्ग जे म्हणतो ना ते नक्की ते गाणं पाहताना वाटतं. मला तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं. डेफिनेटली. आता जसं हिने अनिकेत सोबतच्या केमिस्ट्री बद्दल सांगितलं तसं तू नेहा सोबत जी काही तुझी केमिस्ट्री आहे म्हणजे बाकी जर 4 ऍक्ट्रेसेस सोबतची केमिस्ट्री आम्हाला कळली. पुढे आणि मला तू लपवणार नाही, घाबरू नको. ओके. सो हो, मी आता दिसते तुम्हाला सर्वांना. ओके, खूप. तर काय सांगशील म्हणजे नक्की तुझं म्हणजे तू असं म्हटलंही आहेस बऱ्याचदा एका ह्याच्यामध्ये की येलो आणि आजोबा नंतर मला काहीतरी वेगळे रिव्ह्यूज एक्सपेक्टेड आहेत तुझ्या ऍक्टिंग बद्दलचे लोकांकडून. तर काय म्हणजे काय वेगळे आहेत म्हणजे काय, प्रत्येक भूमिका वेगळी असते. अशी हे कॅरेक्टर्स वेगळं आहे. प्रत्येक सिनेमाची प्रकृती वेगळी असते. तसं या सिनेमाची प्रकृती एकदम वेगळी आहे. हर तऱ्हेच्या सिनेमामध्ये हर तऱ्हेची भूमिका तेवढ्याच निरनिराळ्या पद्धतीनं तेवढीच कन्व्हिन्सिंगली आपल्याला साकारता आली पाहिजे असा नट म्हणून माझा नेहमीचाच प्रयत्न असतो. सिरियस असू दे, कॉमेडी असू दे. आता कॉमेडीमध्ये पण फरक असतो. याच्यामध्ये ही तशा अर्थाची कॉमेडी नाही आहे, म्हणजे ज्याला ऍक्च्युली टेक्निकली त्या भाषेत म्हणायचं तर सुररिअलिस्टिक कॉमेडी आहे, अतिवास्तववाद आहे. नट म्हणजे ते पात्र अत्यंत सिरियसच आहे. ते त्याच्या म्हणजे मी माझ्या प्रसंगात भयंकर चिडलेलो आहे, पण माझ्या चिडण्याचा समोरच्याला हसू येऊ शकतं. आता ते समोरच्याला हसू येण्यासारखी अवस्था माझ्या मनोभूमिका तशीच ठेवून हा एक वेगळ्या पद्धतीचं चॅलेंज असतं त्याच्यामध्ये. ते या सिनेमामध्ये या प्रकारचं काम मला एरवीच ते आवडतं. आणि स्वाभाविकपणे प्रत्येक सिनेमाच्या कामागणिक तुमचं काम ओळखलं जावं, तुमच्या कामाबद्दल लोकांनी त्याची दखल घ्यावी असं प्रत्येकालाच वाटत असतं.
आणि प्रयत्न त्यासाठीच असतो. लोक काय म्हणतात ह्याच्यापेक्षा मी माझं काम किती एन्जॉय करतो ह्याच्याशी मला संबंध असतो. मला ते माझं मला काहीतरी ते डिस्कवरी व्हावी लागते त्या माणसाची. ते पात्र तुम्हाला भेटणं फार आवश्यक असतं. आणि नेहाबरोबरच्या कामाचं केमिस्ट्री, गणित, भूगोल, शास्त्र सगळंच त्याच्यामध्ये चांगली नटी आहे ती. ते पात्र ही जोडी जी आहे ती, हा नवरा एक मध्यमवर्गीय आहे आणि ती तिचा असा समज आहे की मी सुंदर आहे आणि मी लग्न केले म्हणून आयुष्यात तुला बायको मिळाली नाही तर तुझी काही किंमत नाही आहे वगैरे, अशी ती उर्मट त्याला नेहमी बोलणारी. आणि जरा गावात राहून उगाचच चंट कपडे घालून फटाकडी असल्याचा तिचा असा समज आहे. आणि अशी बायको, आणि 2 मुलीनंतर मुलगाच हवा आहे आणि ती काही बोलायला काही कमी करत नाही त्या नवऱ्याला. आता ते एक साधारणतः समंजस माझ्यासारखा माणूस नवरा असणं आणि भांडकुदळ बायको असणं, हे इक्वेशन आहे. मी समंजस आहे, लगेच असं तिरकसनं बघायची गरज नाही, सगळे लगेच पटापटा. तर नवरा हा समंजस आहे आणि बायको भांडकुदळ आहे. हे इक्वेशन सर्व सिनेमांमध्ये व्यवस्थितच वर झाले. म्हणजे ते संत तुकाराम आवडाबाई असू दे, ते अगदी कुठलाही सिनेमा घ्या. आणि मग तसं ते इक्वेशन आहे त्याच्यात. आणि ती चांगली नटी आहे, तिने उत्तम काम केले सिनेमामध्ये. आणि मुळातच फडाफडा बोलायचं आहे, जगात कुठल्याही मुलीला आवडतच का. त्याच्यात काय नेहाच्या जागी आणि कुठली नटी ही असती ती जीव तोडून ती मला फडाफडा बोलली असती. त्यामुळं पण ही ऋषिकेशला याच्यामध्ये भडाभडा बोलली आहे आणि मी अनिकेतच्या अपोजिट आहे. तर हा सदानंद कुलकर्णी आणि सुलक्षणा कुलकर्णी, एस्पेशली आमचा अपीअरन्स एकूण आम्ही ज्या पद्धतीचे दिसलो आहे, मुख्य म्हणजे चांगला नट बरोबर असल्यानं काय होतं की दिग्दर्शकाने लिहून दिलेल्या सीनच्या व्यतिरिक्त मधल्या अनेक रिॲक्शन्स, तो गिव्ह अँड टेक, सीन अख्खा फुलवणे, तो जिवंत करणे, याच्यासाठीच जे सगळ्या ऍक्टर्स डिरेक्टर्स मिळून जे कोऑर्डिनेशन असतं ते करू शकणारी टीम असली की उत्तमच होतं. त्या अर्थानं तिनं फार उत्तम काम केलेलं आहे. नक्कीच. पहिला चित्रपट ऍज अ दिग्दर्शक आणि दुसरा चित्रपट ऍज अ प्रोड्युसर, हा जो कॉम्बो घडवून आणायचा होता, तर ते कसं जमलं? म्हणजे मला नेहमी उत्सुकता आहे की पहिल्यांदा दिग्दर्शन करतात तेव्हा डोक्यामध्ये काय काय असतं आणि इम्प्लिमेंटेशन काय असतं, हे सगळं कसं असतं? सांग समीर, सांग बघू. लिंक टू म्हणजे सेकंड प्रोड्युसर. ही फिल्म खऱ्या अर्थानं श्रेयसने डिरेक्ट केलेली आहे. ठेव बाटली ठेव. तर नाही, खरं म्हणजे मला जर विचारशील माझं करिअर किंवा हे, तर त्याच्यामध्ये मी चंद्रकांत कुलकर्णींना असिस्ट करत होतो त्यांच्या फिल्मसाठी म्हणून. त्यांच्या दोन तीन सिरियल्स मध्ये, फिल्म्स मध्ये 2-3 त्यांना मी असिस्ट केलं. आणि माझा एक जवळचा मित्र अत्यंत, हेमंत देवधर, त्याला पण मी असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत होतो सिरियल साठी म्हणून. सो एक थोडंसं होमवर्क आपलं झालेलं असतं किंवा आपण खूप जवळून बघत असतो की दिग्दर्शक कसं काम करतो किंवा काय पद्धतीच्या सूचना देत असतो, त्याचं कॅमेरामन बरोबरचं काय ट्युनिंग असतं, त्याची विजन म्हणजे काय असते, हे मी ऍज अन ऍक्टर पण कधी कधी जवळून बघत असतो जेव्हा मला दिग्दर्शक काही सांगत असतो तेव्हा. सो हे इनडायरेक्ट शिक्षण सगळं चालू होतं. अचानकपणे ही अशी काहीतरी मला कथा सुचली जी मला माहित होतं की माझ्यात, म्हणजे अजूनही मला माहित नाही की मी खरंच त्याच्या पुढेही काही लिहू शकेन की नाही, हे अजून मला तितकं कन्फर्म नाहीये. पण ज्या पद्धतीनं ही एक घटना मला दिसली त्याच्यावर मी ही कथा लिहिली आणि मग मी स्क्रीन प्ले लिहिला आणि ती एकूण फिल्मची सगळी कॉन्सेप्ट डेव्हलप झाली. मी श्रेयसला भेटलो, श्रेयसला मी हे सांगणं, श्रेयसला ते आवडणं आणि त्याला मी असं म्हणणं की मला डायरेक्ट करायचे. कारण हे करत असताना, लिहित असताना मला असं एक आतून कुठेतरी वाटत होतं की हे जे मला सुचलंय किंवा मला जे इमॅजिन होतंय किंवा जे मला दिसतंय ते कदाचित मी जर केलं तर आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने मांडू शकेन का मी. ऑफकोर्स वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी खूप वेगळ्या पद्धतीने ही कथा मांडली असती, फिल्म केली असती, पण असा काहीसा असलेला मी, माझा एक जो काय बायोडाटा होता तो श्रेयसनी लगेच ऍक्सेप्ट करणं आणि त्याने म्हणणं की येस करूयात आपण. सो ते कसं आहे की त्याला ड्रीम कम ट्रू असंच म्हणता येईल वेगळ्या अर्थाने. आणि ते असं होतं की दूर दूर तक म्हणजे वो दिख नाही राहता काही, पण ते इतकं अचानकपणे समोर आलं, प्रतलावर आलं आणि ते झालं पण. म्हणजे आज मला खरंच कोणी जर विचारलं की हे कसं काय जमवून आणलंस, तर मला नेमकं सांगता येत नाही हे कसं काय, पण ते खूप
अनपेक्षितपणे घडलं सगळं. हम्म. म्हणजे ही मंडळी पण भेटली आणि यांना पण ती तितक्याच तीव्रतेने आवडली. आपल्या दिलीप प्रभावळकरांना पण तितक्याच तीव्रतेने आणि सगळ्या युनिट मधल्या प्रत्येक माणसाला ती तितक्या तीव्रतेने आवडली फिल्म. म्हणून मला वाटतं की ती इतक्या चांगल्या पद्धतीनं आणि रिसीव्ह झालं आणि होत आहे. आणि याच्यामध्ये श्रेयसचा खूप मोठा वाटा आहे. नक्कीच. ऍज अ सेकंड प्रोड्युसर तू असे काही पॅरामीटर सेट केलेले का की डूज अँड डोंट्स अशा टाइपचे की हाऊ यू आर गोइंग टू अप्रोच द फिल्म? नाही, मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे मी असा काही खरं तर हार्डकोर प्रोड्युसर नाहीये. आपल्याला एखादी गोष्ट आवडते, ती आपल्याला सांगायची इच्छा होते आणि असं वाटतं की आपण ही गोष्ट करूया, प्रोड्यूस करूया किंवा ही फिल्म बनवूया आणि लोकांसमोर आणूया. सो गमतीदार गोष्ट आहे की लोकांना पण कदाचित बघायला मजा येईल. सो त्या उद्देशाने बेसिकली आपण सुरुवात करतो आणि त्यावेळी काहीच माहित नसतं. पण मला वाटतं की समीरनी ज्या वेळेला ती गोष्ट वन लाईन ऐकवली, मग दुसऱ्या दिवशी येऊन ऑफिसमध्ये जेव्हा त्यांनी जे लिहिलं होतं ते सगळं ऐकवलं, तेव्हा असा डाऊट कुठेही माझ्या मनामध्ये नव्हता. म्हणजे तो मला म्हणाला की मला ही डिरेक्ट करायची आणि माझं असं हो तूच, अजून कोण करणार, तू लिहिली आहेस, तुझ्या डोक्यामध्ये सगळं आहे. ही वॉज प्रिटी सॉर्टेड अबाउट. Kakshi, switch off your Put your mic on mute, please. yeah, Thank sure. you. Yes. सो त्यांनी जेव्हा ऐकवली तेव्हा माझं असं होतं की तूच डिरेक्ट करणार, अजून कोण. सो असं अरे हा नवीनच डिरेक्टर आहे आणि नुसती लिहिली आहे वगैरे असं खरं सांगायला ते डोक्यात पण नाही आलं. कारण जेव्हा ऐकवतानाच ती आमच्या डोळ्यासमोर ते चित्र सगळं उभं राहत होतं. Exactly. आणि देन इट वॉज जस्ट अ मॅटर ऑफ पॅडिंग हिम अप विथ ऍप टेक्निशियन्स. किंवा पुष्पांग गावडे जो आमचा डीओपी त्यांच्याबरोबर आधी आमच्या फिल्म मध्ये सुद्धा काम केलंय. सो आम्ही त्याला विचारलं की पुष्पांग बरोबर आपण करूया का, की त्याला आपण जे सांगू ते त्याला कळेल, त्याला ती आयडिया आहे, त्यांनी फिल्म्स केल्या आहेत वगैरे. सो इट वॉज जस्ट अ मॅटर ऑफ गिव्हिंग द राईट टेक्निशियन्स टू जस्ट एक्झिक्यूट जे त्याच्या डोक्यात होतं ते. पण बाकी इन टर्म्स ऑफ क्लॅरिटी आय थिंक समीर हॅड ऍब्सोल्यूट क्लॅरिटी की कुठलं कॅरेक्टर कसं आहे, काय बोलणार, कसं बोलणार, कधी बोलणार वगैरे, त्याबद्दल काही कन्फ्युजन नव्हतं. नक्कीच. आता डीओपी वरनं एक प्रश्न की तू डीओपीचा हात का तोडलेला? चांगलं काम करत होता. म्हणजे यापुढे असं इतकं चांगलं काम होऊ नये. बनू नये. ऍक्च्युली झालं काय की तो ऍक्शन सिक्वेन्स आम्ही शूट करत होतो आणि त्यात अनिकेत एका विलनला मारतो असा जो सीन होता. आणि आमचा ऍक्शन मास्टर जो आहे बंटी म्हणून, तो पण असा यंग मुलगा आहे, तो दाखवत होता. तर आम्ही त्याला बोललो बंटी मैं अनिकेत का पार्ट मैं रिहर्स करता हूँ आणि पुष्पांग बोलला विलन का जो पार्ट है वो मैं करता हूँ. त्याला ऍक्च्युली आम्हाला दोघांनाही आमच्या बाकीच्यांनी सांगितलं होतं उगाच काही करू नका, लागलं बिगलं चुकून तर प्रॉब्लेम व्हायचा. नाही 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 काय नाही होत करत आम्ही ती सुरुवात केली. बरं ते असं होतं की मी नेऊन पुष्पांगला गाडीवर आदळतो आणि तिकडे परत त्याला धरून मी त्याला जमिनीवर फेकतो. तर पुष्पांगला फक्त गाडीवर आदळतो इथपर्यंतच माहिती होतं. त्याला पुढचं आहे ते त्यांनी लक्ष दिलं नाही म्हणून त्याला कळलं नाही. तर आम्ही रिहर्सल सुरू केली. मी त्याला गाडीवर आदळलं आणि त्याला धरलं आणि मी परत खाली फेकलं. त्याला माहित नसल्या कारणाने ही वॉज नॉट अवेअर आणि त्याच्यासाठी एकदम बॅलन्स लावून हातावर पडला आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला. ही त्याची सांगायची स्टोरी. खरी स्टोरी अशी आहे की दीप्ती तळपदे या सिनेमाचे निर्माते आहेत आणि पुष्पांग गावडे हे डीओपी आहेत. त्यांना भरपूर इतकं काय सगळं बत्तीस हवे, लेन्सेस हवे, हे हवे, तेव्हा यांचं डोकं फिरलं. मग सकाळी हॉटेलवरून निघताना डीओपी आणि निर्मात्यांचं भांडण झालं. ते म्हटली की बरं अच्छा हे सगळं मागतोस काय, आणि दुपारच्या रिहर्सलला ते म्हटली की बरं ठीक आहे. आणि म्हणून त्यानं नवऱ्याला इशारा केला आणि त्या डीओपीला जे ढकललं आता माग, आता काय मागतोय, आता जिमी जीप दिलेली आणि जर तुला चालवायलाच नाही आली तर तुला आता दाखव बघू करून. कधी गुगल हँगआउट साठी काही स्टोरीज मी ओपन करतोय पहिल्यांदा. हे खूप एक्सक्लुझिव्ह होतं की डीओपीचा हात खरा ह्या कारणासाठी. कारण ते भांडण मी एकटा मी पहाटे ऐकलं होतं ते. ओके. अनिकेत तू फार फाईट सिक्वेन्स म्हणजे अगदी असा काय म्हणतात ते तरुण थरकी माणूस असा आहे ज्याला इंग्लिशची विल्हेवाट लावायची किंवा
प्रॉपर जे डोक्याची टीनेजची जी व्यथा असते ती तू प्रेझेंट करतोस. तर ह्या सगळ्यामध्ये जेव्हा तुला ऍक्शन सिक्वेन्स होते, ह्याच्या आधी तू ऍक्शन केलेली आहेस, पण कॉमेडीमध्ये ऍक्शन करणं काय वेगळं असतं का काही? नाही, हा एक टोटली एक ऍक्शन सिक्वेन्स वेगळा होता. म्हणजे ह्या फिल्म मध्ये ही फिल्म फक्त कॉमेडी अशी नाहीये, ही माणसांची गोष्ट आहे. इट्स अबाउट रिलेशनशिप्स आणि ते कसं लढा देतात त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे. त्यामुळे ह्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. इमोशन, चांगला इमोशनल कॉन्टेंट आहे, ऍक्शन आहे, चांगलं खूप छान म्युझिक आहे, कॉमेडी तर आहेच. त्यामुळे एक कॉमेडी करत करत फायटिंग नव्हती टोटली. म्हणून आम्ही त्याला कॉमेडी म्हणत नाही, आम्ही त्याला एक एंटरटेनर की त्याच्यामध्ये ड्रामा, जसं अनिकेत म्हणाले की ड्रामा पण आहे, इमोशन्स पण आहे, त्याच्यामध्ये थोडस ऍक्शन पण आहे, चटपटीत भेळ आहे, सर्व चवींची भेळ आहे. हा टोटल हार्डकोर एक ऍक्शन सिक्वेन्सच आहे. नक्की. थोडं म्युझिक बद्दल बोलूया. त्याच्यातलं एक महत्वाची गोष्ट अशी की आम्ही ऐकलं की ह्या चित्रपटासाठी गाण्याचे लिरिसिस्टचं काम थोडं श्रेयसने केलं. इज इट ट्रू? कसं झालं थोडक्यात, लिरिसिस्ट वगैरे काही नाही. आम्ही तू कुठलीही गोष्ट सांग, मी खरी गोष्ट नंतर आपल्याकडे 2 व्हर्जन्स आहेत. माझ्या डोळ्यात बघा आणि ह्याच्या डोळ्यात बघा, कोण प्रामाणिकपणे बोलतोय तुम्ही ठरवा. अर्थात तो खूप चांगला ऍक्टर आहे, त्यामुळे तो ते कन्व्हिक्शनने सांगेल. पण झालं काय की लेझली सरांना आम्ही जेव्हा सांगत होतो असं असं गाणं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे पाहिजे, तर कोण लिहिल, कोणाकडनं लिहून घेऊया वगैरे, आणि तेव्हा त्यांना सांगितलं तूच लिही, तुझ्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी येतात त्या लिहून काढ. म्हटलं नाही मला, मी गीतकार नाही, कोण असं ठरवून येत नाही. प्रत्येक जण एक सुरुवात करतं आणि मग ते होतं. सो त्यांनी कुठेतरी तो कॉन्फिडन्स दिला आणि मी पेपरवर नुसतं लिहायला लागलो. पण मी चैतन्य संत जे आमचे पब्लिसिटी डिझायनर आहेत त्यांना सांगितलं असं असं काहीतरी पाहिजे आणि इंटरेस्टिंग लाईन्स हव्यात टायटल ट्रॅकसाठी. सो मुळात त्यांनी एक छान लाईन लिहून दिली आणि त्याच्यामध्ये फक्त फिल इन द ब्लँक्सचं काम टेक्निकली मी केलंय. सो आम्ही दोघांनी मिळून जी सुरुवात त्यांनी केली होती की आले रे पोस्टर बॉयज लढवई पोस्टर, आणि मग जो अंतरा होता की आले मस्तीची शाळा घेऊन, काय मेलोड्रामा घेऊन. सो जे फिल्मचा जो क्रक्स आहे तर तो त्या ओळी मी लिहिल्या आणि सुरुवात चैतन्य संतांनी. ओके. आणि असंही आहे की म्युझिक लॉन्च भारी होता, जबराट होता, आणि त्याच्यामध्ये असं कळलं की तुम्ही सर्वांनी कोरस केलेला. तर आम्हाला तो कोरस लाईव्ह आमच्या प्रेक्षकांसाठी. कोरस ऍक्च्युली ऍक्टर्स तेव्हा इन्व्हॉल्व नव्हते कोरस मध्ये. टेक्निकल टीम म्हणजे मी, डायरेक्टर, आमचा असोसिएट प्रोड्युसर हादी अब्रार, डीओपी पुष्पांग गावडे, तर आम्ही सगळे, आणि आमचा अमोल बिडकर जो असोसिएट डिरेक्टर आहे संगीतचा. तू खरी स्टोरी ऐकलीच नाहीस लिरिसिस्ट मी सांगतोय. गुगल हँगआउट फक्त गुगल हँगआउट साठी श्रेयस लिरिसिस्ट कसा आणि का बनवा. श्रेयस तळपदे यांची पत्नी दीप्ती तळपदे जी आहे ती या निर्माती जी आहे, तर यांचं जेव्हा लग्न झालं त्याच्या आधी श्रेयस तळपदे यांची एक मैत्रीण होती, प्रेस होते, आणि त्यांची एक वेगळी मैत्रीण होती. आणि ते फक्त एवढ्याच कारणावरून ते अफेअर फाटलं होतं की एवढा चांगला मुलगा असूनही त्याने त्या मुलीला कविता लिहिली आणि ती तिला चुकूनही आवडली नाही, आणि केवळ ह्याच्या काव्यावर ते सगळं फाटलं होतं. तेव्हापासून ह्याला राग होता की मला केवळ काव्य रस्त्यात नाही म्हणून मी नालायक प्रेमी आहे का. जेव्हा सिनेमा आता झाला तेव्हा ती संधी होती की आता त्या मुलीला दाखवायला, दाखवतोच मी गाणं लिहून, आणि ती मुलगी येणार आहे सिनेमा बघायला आणि तोंडावर फेकणार आहे. ग्लोबल लेवलवर त्यांनी प्रूव्ह केलेलं. आणि कोण लेस्ली लुईस यांनी कंपोज केले आणि हे सगळे लोक गायलेले, दिस इज माय लिरिक्स, हे म्हणाले. हे मोटिवेशन आहे. मग एवढी मेहनत करून मग आलेले पोस्टर बॉयज हे गाणं का लिहिलंय? रोमॅन्टिक सिनेमा प्रोजेक्ट पण महत्वाचा होता. रोमॅन्टिक रायटिंग केलेलं, दिलेल्या विषयाला धरून काव्य रचून सुद्धा मी दाखवतो, हा भाग होता. नेक्स्ट. आपल्याकडे खूप छान व्हर्जन्स आहेत. एक्झॅक्टली काय कोरस का दिला जाईल? हो, कोरस का दिला, त्याचंही काहीतरी कारण. कोरस त्यानं दिला त्याचं कारण असं होतं की नक्की हे नक्की
म्हणजे याचा आवाज कुठला आहे त्यामुळे कळू नये. खरं म्हणजे मूळ गायक पण पण 4-5 जणांमध्ये एक तरी घुसवलाय. ओके, कोणाकडे आता काही क्वेश्चन आहे का? आम्ही खूप वेळ. ओके, प्रसादकडे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. प्रसाद. हॅलो, मला प्रमोशनल सॉन्ग विषयी बोलायचं आहे की तुम्ही त्याच्यात सर्वजण खूप मस्त नाचलाय. तर हे गाणं कोरिओग्राफ कोणी केलेलं? अरे थांबा, हा, किती छान प्रश्न विचारलास चिराग. हे सुद्धा हे कोरिओग्राफ त्याची स्टोरी आहे. श्रीकांत आणि हदी अब्रार नावाचा आमचा एक असोसिएट प्रोड्युसर आहे. मुळात ह्या सिनेमामध्ये ज्या लोक ज्या कामासाठी आहेत, त्यांनी ती कामं करण्यापेक्षा त्यांनी भरभरतीच कामं आमच्या असोसिएट प्रोड्युसरनं गाणं कोरिओग्राफ केलं. मग असं झालं की तुला म्हणाली की नाही मी असं नाचणार तर मला ह्याच्यावर असं नाचावं असं वाटतंय. मग नाही म्हणाले की नाही मला असं सुस्त आहे. असं करून साधारणतः मुख्य कोरिओग्राफरला बाजूला ठेवून त्याला जसं नाचता येते तसं ते सगळ्यांनी नाचून घेतलं. आणि एडिटर म्हणाले की आता मला हे नवीनच चॅलेंज आहे, सगळ्यांचे म्हणून हे एक नृत्य आहे, हे मी दाखवतोच करून. एडिटर मी केस केले आहे. त्याचा कोरिओग्राफर आहे श्रीकांत अहिरे. आणि मुळात त्याला आम्ही सांगितलं होतं आमच्या डोक्यामध्ये काय होतं ते. मी सांगितलं, मग अकॉर्डिंगली त्यांनी जी त्याची सिग्नेचर स्टेप आहे ती श्रीकांतनी डिझाईन केली आहे. आणि मग हादीने त्याला सांगितलं की मला अजून कशा पद्धतीचे शॉर्ट्स हवेत. म्हणजे आम्ही ग्लॅमर शॉर्ट्स त्याला म्हणतो की ते पूजाचे आहेत, नेहाचे आहेत. आणि मग दिलीप काका, ऋषिकेश, अनिकेत यांचं पण जे वेगवेगळे पीसेस आहेत ते सगळे ऍक्च्युली श्रीकांतनी कोरिओग्राफ केले. खरंच खूप सर्व स्टेप खूप मस्त आहेत. हे गाणं जेव्हा पण 9 एक झकास म्हणजे टीव्हीवर लागते तेव्हा आमची सर्व फॅमिली खूप एन्जॉय करते. मी तर नाचतो सुद्धा. थँक्यू. थँक्यू. प्रसाद. आता प्रसाद क्वेश्चन आहे. चिराग माईक म्यूट करा. मगाशी मी समीर सरांना प्रश्न विचारला होता की तुम्ही ऍक्टिंग करून डायरेक्शनकडे कसं वळलात? की आम्ही तुम्हाला ऍड्समध्ये ऍड फिल्म्समध्ये वगैरे पाहिलंय, सिरीजमध्ये वगैरे पाहिलंय, तर एकदम डायरेक्शनकडे वळलात कसं? मला वाटतं याच्या आधी या एका प्रश्नाच्या उत्तरात त्याबद्दल बोललो होतो. एकूण माझा प्रवास तू जसं म्हणाल तसं ऍक्टर, अँकर, थिएटरमध्ये काम, नाटकातनं काम, सिरियल मधनं काम असं चालू होता. अचानकपणे हा विषय सुचला, त्याची मी काहीतरी एक कथा आणि स्क्रीन प्ले लिहिला. आणि ते लिहित असताना मला कुठेतरी आतून वाटत होतं की हे आपल्याला करायला मिळालं तर किती छान होईल, उत्तम होईल. पण जे आपल्याला दरवेळेस वाटतं ते होतच, अशातला काही भाग नसतो. पण ही गोष्ट खूप अचानकपणे घडली आणि श्रेयसला मी भेटलो आणि श्रेयसला ही कथा खूप आवडली. कारण असं बऱ्याचदा होत असतं किंवा रादर अशाच पद्धतीने इंडस्ट्री ऍक्ट होत असते की एखाद्या माणसाकडे बघून अरे मग यांनी काय काम केलंय, याचं बायोडाटा काय, यांनी आतापर्यंत किती फिल्म्स केल्यात काय नाही, अशा पद्धतीनेच इन जनरल प्रोड्युसर्स किंवा आणि त्यांचंही काही चूक नसतं. कारण एखाद्या माणसाला जर अनुभवच नसेल तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा आणि त्याच्यावर 2 कोटी रुपये लावायचे तरी कसे, 5 कोटी रुपये, जे काय त्या फिल्मचं बजेट असेल. सो मुद्दा असा होतो आणि मग दरवेळेस ठरवताना असं ठरवलं, निकष लावले जातात वेगवेगळे. पण याच्यासारखा मित्र आणि निर्माता, आधी मित्र आणि मग तो निर्माता, तर त्यांनी असा काही विचार केला नाही माझ्या बाबतीत. आणि मी जेव्हा त्याला म्हणालो की मला ही फिल्म डिरेक्ट करावीशी वाटते, त्यावर तो म्हणाला की तू कर, कारण तुझ्या डोक्यात ही फिल्म एवढी क्लिअर आहे. सो या अर्थाने मी दिग्दर्शक बनलो. सो असं काही वेगळ्या पद्धतीने प्रयत्न नाही झाले. आणि मला आणखी एक प्रश्न विचारायचा होता की आम्हाला असं ऐकायला मिळालंय की तुमची जी अपकमिंग फिल्म आहे बाजी, त्याचं ट्रेलर पण तुम्ही पोस्टर बॉडीज मध्ये म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही जोडला गेला. हॅलो, आवाज मोठा. हा बोल बोल. आम्हाला असं ऐकायला मिळालंय की श्रेयस तळपदे यांची जी अपकमिंग फिल्म आहे बाजी, त्याचा ट्रेलर पण या मूवी सोबत जोडला गेला, तर हे खरं आहे? हो. त्याबद्दल सांगा. तर टीजर पोस्टर बॉईज बरोबर जाणार आहे. सो 1 तारखेला तुम्हाला बाजीचा एक टीजर बघायला मिळेल पोस्टर बॉईज मध्ये. पण बाजी रिलीज होणार आहे पुढच्या वर्षी 2015, मला वाटतं फेब्रुवारी 2015 मध्ये. ओके,
आता ह्याच्यात एक लिंक मध्ये असा प्रश्न आहे की श्रेयस, जसं सरांनी आताच सांगितलं की आम्ही पण ऍज अ एक प्रामाणिक स्टोरी सांगते की ऍज अ फ्रेशर वेन वी अप्रोच सम बिग कंपनी किंवा मोठ्या प्रोड्युसरला अप्रोच की तेव्हा आपल्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन नेहमीच वेगळा असतो अँड वी आर विक्टिम्स ऑफ इट ऑनेस्टली. तर तुझा अप्रोच कसा होता समीरकडे पाहण्याचा? म्हणजे सेम. तो victimच आहे. आता बसलाय का? पण खरंच आत्ताच सांगितलं, पण मला वाटतं गमतीचा भाग ऍक्च्युली समीर खूप चांगला मित्र आहे. म्हणजे आधीपासून आम्ही पिंपळपान वावटळमध्ये वगैरे एकत्र काम केलंय. ऑल द बेस्ट या नाटकामध्ये मी आणि तो एकच रोल करत होतो. कधी तो नसला तर मी करायचो, मी नसला तर तो करायचा, असं चालायचं. पण ओळख होती आणि त्यामुळे मला वाटतं कुठेतरी ते सोपं गेलं त्याच्यावर विश्वास ठेवायला. त्याने चंदू सरांसारख्या इतक्या मोठ्या डिरेक्टर बरोबर काम केलंय, नाटकांमध्ये असिस्ट केलंय, फिल्म्सला, टेलिव्हिजनला असिस्ट केलंय. आणि बेसिक ज्या पद्धतीचा तो माणूस आहे, त्याची समज जी आहे आणि एकंदरीत त्याचं वाचन म्हणा किंवा एक असा सब्जेक्ट हँडल करायची त्याची जी त्याचा जो ऍटिट्यूड होता की या तिघांचं असं असं पोस्टर छापलं जातं आणि मग ते पुढे कसं करतात, त्याचा जो काय अप्रोच होता कुठेतरी तोच खूप कॉन्फिडन्स देणारा भाग होता. सो बिकॉज आणि खरं आहे म्हणजे बिकॉज मी त्याला आधीपासून ओळखत होतो त्यामुळे ते जरा मलाही त्याच्यावर विश्वास ठेवायला सोपं गेलं आणि त्याला ओळखत असल्यामुळे, त्याच्याबद्दल माहिती असल्यामुळे. आणि जेव्हा त्याने ती गोष्ट सगळी ऐकवली तेव्हा त्याच्याबद्दलचा कॉन्फिडन्स अजून वाढला की नाही आणि चांगल्या लेवलवर आहे, चांगल्या ट्रॅकवर आहे आणि तो ते व्यवस्थित करू शकेल हा कॉन्फिडन्स होता. सो पण खरं आहे म्हणजे नवीन कोणतरी जर आला असता ही गोष्ट घेऊन माझ्यासमोर तर कदाचित मी सुद्धा एक 5 मिनिटं विचार केला असता की हा करू शकेल का. ते समीरची माझी ओळख असल्यामुळे मला तो विश्वास ठेवायला खूप सोपं गेलं त्याच्यावर. तू म्हणजे फ्रेशर्सचा उल्लेख केलास म्हणून हे म्हणजे नाही मी आणि क्लिअर सांगेन, हा प्रश्न वारंवार येतो. अनेक नवीन मुलांना हे करायचं असतं आणि काय त्याची अडचण असते. आता समीरचा पहिलाच सिनेमा, समीर माझाही चांगला मित्र आहे पण दिग्दर्शक म्हणून हा पहिला सिनेमा करणार आहे तेव्हा नट म्हणून आम्ही जेव्हा ऐकत असतो तेव्हा ही गोष्ट आता हा मित्रच असल्यामुळे, श्रेयसचा मित्रच असल्यामुळे हे सबकॉन्शियस लेवलवर आहे. पण दिग्दर्शक स्वतःची स्क्रिप्ट वाचत असताना त्यानं त्याचा सिनेमा पाहिलाय का नाही हे तो सांगत असतानाच कळत असतं. त्याची तयारी किती झालेली आहे. आपल्याला गोष्ट ऐकल्यानंतर जे आपण एखादी गोष्ट ऐकल्यानंतर ते आपल्याला जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं तो कशी कितपत देऊ शकतोय, नाही देऊ शकतोय, तो त्याची गोष्ट मांडत असताना त्याला त्याचा सिनेमा दिसलेला आहे असं दिसतं. अनेक लोक येतात तेव्हा त्यांची तयारी आहे का नाही त्यांच्या अप्रोच मध्ये, त्यांच्या अपिअरन्स मध्येच कळतं त्यांची तयारी आहे का नाही. म्हणजे जर आडवे तिडवे 5-10 वेळी जर प्रश्न जर गेले तर माणसं भंबेरी उडते. माझा हा सीन असा होणार आहे, हे असं असं होणार आहे, असं असं होणार आहे, हे मला आता माहित नाही काय होणार नाहीये, हे याचं कसं करायचं हे तू मला सांग, माझी ही सगळी तयारी अशी अशी आहे, इतक्या दिवसात होणार आहे, ही लोकेशन्स आहेत, ही माणसं असणार आहेत, हे असं असं असणार आहे, असा कॉन्फिडन्स असतो. त्यामुळे पहिल्यांदा येणं हा काही गुन्हा असत नाही. कधीतरी माणूस पहिल्यांदा काम करतोच. मी नट म्हणून जेव्हा त्या दिग्दर्शकाकडे बघतो तेव्हा हे दिसतच असतं की हा याची सगळी तयारी झाली आहे. येणाऱ्या लोकांना फक्त एवढंच की ती तयारी करून येणं फार गरजेचं आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की एवढी तयारी जर करून समजा अनोळखी जरी आला असता तरी एक कॉन्फिडन्स येतो की त्या माणसाला त्याचा सिनेमा दिसलाय का नाही. आणि हे फ्रेशर्सनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ती तेवढी तयारी असायला लागते, तयारी असल्याशिवाय होत नाही. हा म्हणजे जे काय लोकांना कधी कधी वाटतं की ठीक आहे आपण एक गोष्ट लिहिली आपण सांगू आणि आपलं होईल, एक कुठेतरी कदाचित ऐकलेलं असतं की अरे एक गोष्ट कोणीतरी पाठवली आणि पण त्याच्या मागे जो थॉट प्रोसेस आहे, जो अप्रोच आहे, जी तयारी आहे ती खूप महत्वाची असते. समोरच्याला कॉन्फिडन्स पैशामध्ये फसवणं सोपं आहे, इंटेलिजन्स मध्ये फसवता येत नाही, तो मुळात असायला लागतो. कम्प्लिटली. पूजा, आता तुझ्यासाठी एक असा प्रश्न आहे की एवढ्या सगळ्या सिनियर ऍक्टर्स बरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता. म्हणजे दिलीप काका होते बेसिकली आणि मी तुला तेव्हाही विचारलेलं की तो एक तू प्रमोशनल गाण्यामध्ये एक सीन दिला अगदी दिलीप काकांच्या खांद्यावर हात वगैरे
ऍक्च्युली सगळा एक वेगळाच सिनेमा होता ऑफकोर्स. आणि यू आर ऑल्सो न्यू कमर असं पाहायला गेलं की तू वेगवेगळ्या सिरियल्स करते आणि सिल्वर स्क्रीन मध्ये एक एवढा मोठा चित्रपट करताना नक्कीच एक मनामध्ये धास्ती असते. आणि त्याच्यामध्ये तुझ्यासोबत एवढी मल्टी स्टारर कास्ट आहे. हे सगळं डोक्यात कसं चालत होतं तेव्हा? मी कुठलीही फिल्म करते ना तेव्हा एकच डोक्यात असतं की ही माझी फर्स्ट फिल्म आहे. मी जरी या अगोदर काही फिल्म्स केल्या असल्या आणि एक्सपिरियन्स जरी असला तरी ही प्रत्येक फिल्म करताना मी ब्लँक ह्यानेच जाते की ती भूमिका कशी आहे त्याच्यातच मला कॉन्सन्ट्रेट करायचं असतं. आणि ऑफकोर्स इथे तर दिलीप काका होते, ऋषिकेश सर, अनिकेत, श्रेयस सरांची फिल्म, समीर सरांची पहिली फिल्म, सगळ्या गोष्टी मिक्स्ड होत्या आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव नक्कीच अमेझिंग होता. खूप काही शिकायला मिळालं. दिलीप काकांकडून प्रचंड अशा गोष्टी आहेत ज्या ऑन सेट समजत होत्या की आपण किती डेडिकेटेड राहावं. ऋषिकेश सरांकडून त्यांचा हजरबाबीपणा जो आहे, हजरजबाबीपणा तो हजर बाबी या बाबीच्या सोडल्या तर हजार बाबी आहेत. आणि अनिकेतकडून सिन्सिअरिटी. हो का? म्हणजे काहीच नाही. काहीच घेतलं नाही मुळात हा एक वेगळा टॉपिक आहे ऑल टुगेदर. म्हणजे तू ऍक्टिंग वगैरे ठीक आहे सगळं केलंय पण हे जे होतं ते कसं हँडल केलं? एकमेव होते मी त्या सेटवर जिच्यावर हे सगळं अन्याय होत होते. बापरे. त्यामुळे ती तिच्या व्हॅनिटीतनं बाहेरच नाही पडायची. खरंच नाही, मी ह्यांच्यात कधीच नव्हते. ह्यांच्या व्हॅनिटीतून इतके जोरात जोरात आवाज येते, हसायचे आणि मी हसायचे असं म्हणा. थोडी दूरच होते. पण आता प्रमोशन मध्ये सगळी कसर भरून काढतायत हे. म्हणजे तू प्रत्येक प्रमोशनला असतेस आणि प्रत्येक प्रमोशनला ती तुला छळण्याची कसरही भरून काढते. सगळेच. एक लेस्ली लेविस यांचं म्युझिक हा आमच्या चित्रपटासाठी महत्वाचा मुद्दा झालेला आहे. अभिजित सुर्वेकडून हा प्रश्न आलेला आहे की त्याने असं म्हटलंय की लेस्ली लेविस यांचं म्युझिक चित्रपटाला मिळालेलं आहे आणि एक तू आता कनेक्शन सांगितलं की कसं तू तिथपर्यंत पोहोचलास. पण देवा देवा हे जे गाणं होतं त्याच्यामध्ये एवढे सगळे मूड कॅरी करायचे होते आणि ही तिन्ही कॅरेक्टर्स दाखवायची होती. तर हे म्हणजे हे कोणाचं कॉम्बिनेशन होतं? डोक्यातलं कोणाच्या डोक्यातून हे कॉम्बिनेशन आलं की असं काहीतरी करायचंय एका गाण्यात आपल्याला? ऍक्च्युली जेव्हा स्क्रिप्ट लिहिली होती आम्ही, स्क्रीन प्ले जेव्हा लिहिला होता तेव्हा असं सिच्युएशनच होती की या गावात एक जत्रा आहे आणि त्या जत्रेत आपली ही 3 पात्र पहिल्यांदा दिसतात लोकांना समजा. आणि मग त्या 3 पात्र मग जत्रा मग काय करता येईल, मग 3 पात्र म्हणलं 3 वेगवेगळ्या वयाची आहेत, 3 याची आहेत. सो काय असलं पाहिजे, तो एकाच गाण्यात 3 असे काहीतरी मूड्स असावेत का, असं आमचं बरंच डिस्कशन त्याच्यावर झालं होतं माझं श्रेयसचं. आणि मग त्यात काय असलं पाहिजे, मग एका जत्रेत त्यांना इंट्रोड्यूस करायचं किंवा एखादं गाणं असलं पाहिजे इंट्रोड्यूस करावं. अशा पद्धतीनं, कारण त्याच जत्रेचं जत्राच का, तर ते तुम्ही फिल्म बघितल्यावर पण तुमच्या लक्षात येईल. कारण त्यात एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी नंतर ऍक्च्युली रिलेट होते सगळ्या गोष्टींशी. सो ते तर असणारच होतं. सो ते असण्यासाठी म्हणूनची जत्रा, मग जत्रा आहे तर मग गाणं पण असलं पाहिजे. मग गाण्यात 3 वेगवेगळे मूड्स असले पाहिजेत. मग 3 म्हणजे एक भक्तिगीत असलं पाहिजे, एक रोमॅन्टिक असलं पाहिजे, कारण हे दोघे हिरो हिरोईन आपल्याला इंट्रोड्यूस करायचे, आणि एक आपलं हे पात्र आहे जे खऱ्या अर्थानं पात्र आहे आणि ते आणखीन त्याच्यामध्ये सगळा माल मसाला भरताय त्या फिल्म मध्ये. सो त्याच्यासाठीची एक म्हणूनची सिच्युएशन डोक्यात आली आणि ती लावणी असली पाहिजे. सो असं म्हणून हे 3 फ्लेवर्स आपण त्यात करूया, असं आमची बेसिक कॉन्सेप्ट झाली तयार. खरं तर म्हणजे 3 फ्लेवर्स असावेत असं होतं डोक्यामध्ये. आणि मग असं पण आलं होतं की मग 3 फ्लेवर्सची 3 वेगळी गाणी असावी का, पण मग ती 3 अगदीच वेगळी गाणी होतील, मग लोकांना त्याचं काही रिलेशन लागणार नाही. मग एक गाणं असावं, पण मग एक गाणं तिघांवरही नाही जाऊ शकत, कारण तिघं वेगवेगळ्या एजची वगैरे आहेत. परत दिलीप काकांवर जे असेल ते अनिकेतवर नाही जाता येणार. सो असं कन्फ्युजन खूप होतं आमच्या डोक्यामध्ये आणि आम्हालाही कळत नव्हतं की एक्झॅक्टली कसं असावं. गाणं तर पाहिजे, त्या तिघांच्या वयाप्रमाणे मूड प्रमाणे असं पण पाहिजे, पण तरी त्याला बांधणारा एक काहीतरी कॉमन दुवा पाहिजे. सो तेच आम्ही जाऊन इनफॅक्ट जेव्हा लेस्ली सरांना सांगितलं की असं कन्फ्युजन आमच्या डोक्यातलं त्यांच्या समोर ठेवलं
तेव्हा त्यांनी 5 मिनिटात आम्हाला सांगितलं की म्हणजे अमिताभ बच्चन पाहिजे ना. ओके. सो तेव्हा त्यांच्या डोक्यात क्लॅरिटी होती की ह्यांना काय पाहिजे, आणि मग त्यांनी 3 दिवसाची चाल We continue. थोडा टेक्निकल इश्यू होता म्हणून वी वर जस्ट ऑफ आहे, बट वी आर हिअर. आणि आपण आता जस्ट एंड करतोय हे सेशन. तर शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न असा की मगाशी आपण जे म्युझिक कंपोजिशन बद्दल बोलत होतो की लेस्ली सर पहिल्यांदा मराठीसाठी म्युझिक कंपोज करतायत, हे जेव्हा मनात असतं तेव्हा ती जी गिव्ह अँड टेक रिलेशनशिप असते की आपण किती डिमांडिंग राहायचं एखाद्याचं, ते काही डोक्यात होतं का श्रेयस तुझ्या? म्हणजे आता एवढं सांगू का मी, असं काही होतं की जस्ट ऍक्च्युली आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की काय हवं तेव्हा तेच इतके सॉर्टेड होते त्या बाबतीत की खरं तर अजून काही त्यांना इन्स्ट्रक्ट करायचं वगैरे अशी गरज पडली नाही. आणि एका पॉइंटला तर म्हणजे वी हॅड ऑलमोस्ट टेकन ओव्हर द स्टुडिओ ऑल ऑफ अस, एवढं चांगलं रिलेशन झालं होतं. तर त्यांना आणि तेही तितके ओपन होते टू सजेशन्स की नाही तुम्हाला काय कमी वाटत असेल तर मला सांगा, की माझी मराठीतली पहिलीच फिल्म आहे, कुठे काही कमी जास्त होत असेल तर यू शुड टेल मी, बी ओपन बी फ्रँक. असं ते सुद्धा ही वॉज ऑल्सो लाईक दॅट. सर असे स्टबर्न नव्हते की मी म्युझिक दिलंय ना बॉस गपचूप घ्या आणि निघा, असं नव्हतं त्यांचा अप्रोच. सो आय थिंक दॅट मेड अ लॉट ऑफ थिंग्स इझियर फॉर अस. कुठेही आम्हाला जेव्हा वाटायचं तेव्हा आम्ही सांगायचो की इथे अजून ढोल पाहिजे किंवा थोडंसं एक्सटेंड करूया वगैरे. सो यू वॉज प्रिटी ओपन टू आयडियाज. नक्कीच. आणि आता एक शेवटचा प्रश्न, म्हणजे हा प्रश्न कदाचित खूप लोकांना विचारायचा असेल, म्हणजे पूजा आपल्यासाठी हा प्रश्न, आपल्या दोघांसाठी. जर असं खरंच झालं बिनटक्याच्या पोस्टर, म्हणजे जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करता तेव्हा आपल्याला नेहमी दिग्दर्शकांनी किंवा प्रोड्युसरनी सांगितलेलं असतं की हे कॅरेक्टर तुमचं आहे, हे समजून घ्या, हे करा, असं दिस इज व्हॉट आय लर्न. म्हणजे मी काही ऍक्ट्रेस वगैरे नाहीये, मी जस्ट बेसिकली सांगते. तर जेव्हा हे कॅरेक्टर तुमच्यामध्ये भिनवायचं होतं की बिनटाक्याच्या पोस्टरवर येणारी लोक हे किती सिन्सिअर होतं, म्हणजे दर्द मराठे जे झालेलं, ही सिच्युएशन तेवढी खरी रिअल आहे का? म्हणजे इट्स अ रिअल स्टोरी. म्हणजे ही सिच्युएशन एवढी दर्दनाक असते का? म्हणजे त्याचं चित्र काय आहे एक्झॅक्टली? नाही, नक्कीच असते. कारण गावाकडे खूपच आहे एक पुरुषार्थ आणि एक मेल इगो आणि या सगळे, आणि फॉर नो रिझन जर कोणतरी काहीतरी सांगत असेल, म्हणजे हे करणं चुकीचं आहे असं कुठेही प्रोजेक्ट या फिल्म मधनं होत नाही. पण विदाउट देअर परमिशन, त्यांना काही न सांगता असं ग्रँटेड घेणं कोणालाही चुकीचं आहे. ती फिल्म त्या बाबतीची आहे. करेक्ट. हा म्हणालो तसंच की उद्या समजा असा विचार केला की कुठल्याही माणसाचा किंवा उद्या माझ्या वडिलांचाच फोटो असा फॉर एक्झाम्पल, त्यांना न विचारता जर असा लागला आणि मी ते पोस्टर बघितलं तर माझी पण रिएक्शन अशी असं कसं झालं, किंवा माझ्या आईला पण असं वाटू शकतं की कधी केलं. पण तेच जर आता शहरामध्ये किंवा शिकलेल्या लोकांमध्ये किंवा याच्यामध्ये जर समजा, पण शिकलेल्या लोकांमध्ये पण हा प्रॉब्लेम असूच शकतो, आहेच प्रॉब्लेम. त्यामुळे गावाकडचे प्रॉब्लेम ह्याचे आणखीन वेगळे आहेत, शहराकडचे प्रॉब्लेम आणखीन वेगळे आहेत. तो प्रॉब्लेम तर आहे, पण आम्ही फक्त हा जसं म्हणत तसं त्याबद्दल नाही बोलत आहोत. तर ही फिल्म त्या कारणाने घडते आणि मग आपण आजूबाजूच्या परिसरावर सगळ्या बोलतो. काही फोटो असे असतात की जिथे
चुकून आपला एखादा अप्रतिम फोटो 1 कोटीची लॉटरी लागली म्हणून फोटो आला तर त्याचा ताप होऊ शकतो, पण काही पॉझिटिव्ह गोष्टी असं होऊ शकतं. समजा उद्या मी आता ऋषिकेश जोशी नट आहे हे समजा माहितीच नाही आणि मी एक सामान्यच माणूस आहे, मला कुणीच ओळखत नाही, पण आजूबाजूला मला लोक ओळखतात अशा याच्यामध्ये. समजा माझ्यासारख्या माणसाला एड्स झालाय, तुम्ही सांभाळून राहा, अशी जर जाहिरात आली आणि समजा असं झालं तर वाटच लागेल माझी, ते मी खरं खोटं मला सिद्धच करावं लागेल. तसं एखाद्या माणसाच्या आयुष्यात काय झाले नक्की ते तो माणूस स्वतःहून जर केली असेल त्यानं बिनटाका शस्त्रसन, त्यानं परमिशन दिली असेल तर गोष्टच वेगळी आहे. माहित नसताना त्याचे अदरवाईज त्या पर्सनल लाईफ मध्ये कॉन्सिक्वेन्सेस काय असू शकतात ते काहीही घडू शकतात त्याच्यामुळे. आणि म्हणजे पौरुषार्थाच्या गोष्टी नुसत्या गप्पा मारायला वेगळ्या असतात, पण लोकांची समजूत ही लोकांच्या समजुतीवर सगळं जग आपल्याकडे चाललेत असल्यामुळे असं एकदम पोस्टरने हे एकदम धक्कादायकच असतं आणि ते असणार कुठल्याही माणसासाठी असणार आहे. आणि तुम्ही किती लोकांना समजावणार. शेवटी तुम्हाला एका पॉइंटला जाऊन सिद्ध करावं लागतं आणि ते पण म्हणजे त्याच्यावर एक सरकारी किंवा कोर्टाची मोहर असावी लागते, तेव्हा लोकांना जाऊन त्याच्यावर विश्वास बसतो. साधं असं आहे की ऑफिसमध्ये आपण काम करतो आणि एखादी काहीतरी गोष्ट बॉसला अमुक अमुक कोणीतरी सांगितलं आणि आपल्या नावावर असेल तर आपला जीव काढतो आपण की अरे मी नाही केले, माझ्या नावावर कशाला सांगताय काय. साध्या गोष्टीत आपण जे केलेलं नाही आहे ते आपण सिद्ध करायला जातो. ही गोष्ट जाहीर पोस्टरच गावागावा लागले आहेत. काय करू शकता तुम्ही? तुम्हाला न्याय लढ्यासाठी कायदा आणि एकूण जितकं शक्य आहे तेवढं तुम्ही फाईट करणार. तेच तिघ जण हे फाईट करतात आणि त्यांचा न्याय हक्क मिळवतात. ते त्यामुळे नसबंदी करावी नाही करावी वगैरे हा प्रश्नच नाहीये मुळात. ते प्रत्येकाच्या पर्सनल लाईफचा भाग आहे आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करायलाच पाहिजे. त्यामुळे त्या बाबतीत काही बोलणं चाललेलंच नाहीये मुळात. न सांगता अशा पद्धतीचा फोटो जर एक पुरुष रिॲक्ट करण्याच्या कशा प्रकृती असू शकतात, काय होऊ शकतं. ऋषिकेश त्या दिवशी म्हणाला की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायला गेला कोणाची तरी की तुमची बॅग चोरली आणि तिकडे तुम्ही तुमचाच फोटो बघितला पाकिटमार म्हणून लावला, काय होईल. सो इट इज लाईक दॅट. एक्झॅक्टली. खूप छान सेशन झालं आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सर्वांना चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. आमचा ऑल द टाइम वी आर विथ यू अँड वी आर एक्सपेक्टिंग की आम्हाला खूप छान छान मूवीज मिळावे, खूप छान छान रिस्पॉन्स यावा आणि आम्ही असे खूप छान छान गुगल हँगआउट्स तुमच्या सोबत करावे गाईज. पण ऍज अ ऑडियन्स तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, वेन वी से की एखादा चित्रपट फिल्म थिएटर्स मध्ये आलाय आणि तो कसा असावा, किती चालावा, हे सगळं गणित आपल्यावर डिपेंड आहे ऍज अ ऑडियन्स. सो डेफिनेटली गो इन द थिएटर्स, वॉच द मूवी. हे सगळं आपल्याला करायचंय. आणि यु नो वेन वी से की मराठी माझी भाषा आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे, सो दिस इज द चान्स जेव्हा तुम्हाला प्रूव्ह करायचंय की दिस इज युअर लँग्वेज आणि तुम्ही हा चित्रपट पाहायला जायचंय. सो वी डोंट नीड टू टेल पीपल की जा चित्रपट बघा, दिस इज आवर ड्युटी. आपण जाऊया आणि हा सर्वजण चित्रपट पाहूया. एक चांगल्या कंटेंटच्या रेंजमध्ये आपल्याला आणखी एक मस्त आणि सुंदर कंटेंट मिळाला आहे, एक सिरियस पोस्टर आणि त्याच्यावर क्रिएट केलेले ह्युमर्स. सो लेट्स विश देम ऑल द बेस्ट अँड लेट्स विश 1st August will be a great day for all the Marathi film industry. Thank you so much and see you in the next hangout. Bye bye.